आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरच्या वेबसाईटवरील लेखामुळे मोठा वाद. भारतामध्ये कोणाकडे जास्त जमीन, कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड या शीर्षकाखाली लेख प्रकाशित. कॅथलिक सर्वांमध्ये मोठ्या गैरसरकारी जमीन मालक असल्याचाही दावा. भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार. त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर. वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप. बर्फाच्या लादीवर झोपवून मारू असं काही जण बोलत होते. काहींच्या डोक्यामध्ये हवा गेली होती. जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते. नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायामध्ये नेऊन ठेवायची, हाच शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट. राऊतांचा हल्लाबोल. काँग्रेस राष्ट्रवादी जशी संपुष्टात आली तसा आता पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना राहणार नाही, भाजपच्या रावसाहेब दानवेंचा दावा. बारामतीमध्ये एकाला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल. तर असे प्रकार खपवून घेणार नाही, यापुढे मकुकाही लावेल, अजित पवारांचा दम. अनावधानानं आणि मस्करीनं केलेल्या वक्तव्यानं शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. चौफेर टीकेनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नरपलेत. एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल, वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन संतापले. एका युट्यूबरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी महाजनांवर केला होता गंभीर आरोप. देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा. अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर नागपूर आणि मुंबईत शोभायात्रेत मोठी गर्दी. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधामध्ये बोस्टनमध्ये जनता रस्त्यावर. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक.